आता आपण EMP पाथवे डिटेलमध्ये बघणार आहे। याच्यामध्ये प्लांटमध्ये जी काही एनर्जी असते ती सुक्रोजपासून मिळते। सुक्रोजचं कन्वर्जन, सुक्रोज हे डायसॅकराइड आहे, त्याच्यातनं ग्लुकोज आणि फ्रुक्टोज असे दोन तयार होतात आणि ग्लुकोज आणि फ्रुक्टोज दोन्ही EMP पाथवेमध्ये एंटर करतात। सो ग्लुकोज अँड फ्रुक्टोज विथ द हेल्प ऑफ एन्झाईम एक्झोकायनेस त्याचं कन्वर्जन होतं ग्लुकोज 6 फॉस्फेटमध्ये आणि त्या ग्लुकोज 6 फॉस्फेटचं पुन्हा कन्वर्जन होतं, आयसोमरायझेशन होतं आणि कन्वर्जन होतं आयसोमरेज नावाच्या एन्झाईमनं फ्रुक्टोज 6 फॉस्फेटमध्ये आणि फर्दर हा कॅरी होतो। आता हे जे ग्लुकोज टू ग्लुकोज 6 फॉस्फेट आहे ह्याच्यासाठी 1 ATP खर्च होतो आणि ग्लुकोजचं फ्रुक्टोज 6 फॉस्फेट हे आयसोमरायझेशन होतं आणि फ्रुक्टोज 6 फॉस्फेट टू फ्रुक्टोज 1,6 बायफॉस्फेट व्हायला पुन्हा 1 ATP खर्च होतो। म्हणजे ग्लुकोज टू फ्रुक्टोज 1,6 बायफॉस्फेट बिसफॉस्फेट हे तयार, हे सगळे 6 कार्बन मॉलिक्यूल आहे। या 3 स्टेप झाल्या आणि या 3 स्टेपमध्ये 2 ATP आत्तापर्यंत स्पेंड झाले। ॲक्च्युली आपण हे ATP तयार करायसाठी सगळी प्रोसेस करायला लागलो, पण टिल धिस स्टेज म्हणजे फ्रुक्टोज 1,6 बिसफॉस्फेट तयार होईपर्यंत 2 ATP खर्च झाले। आता हे जे फ्रुक्टोज 1,6 बिसफॉस्फेट आहे याचं कन्वर्जन 2 मॉलिक्युल्समध्ये होतं। हा 6 कार्बनचा आहे, तर 3 कार्बनचे असे 2 प्रकारचे मॉलिक्युल्स तयार होतो। पहिला मॉलिक्यूल आहे डायहायड्रॉक्सी ॲसिटोन फॉस्फेट DHAP, डायहायड्रॉक्सी ॲसिटोन फॉस्फेट। हा डायहायड्रॉक्सी ॲसिटोन फॉस्फेटसुद्धा पुन्हा 3 फॉस्फोग्लिसराल्डिहाइडमध्ये कन्वर्ट होतो। म्हणजे आयदर फ्रुक्टोज 1,6 बिसफॉस्फेटपासून 3 फॉस्फोग्लिसराल्डिहाइड तयार होतो किंवा डायहायड्रॉक्सी ॲसिटोन फॉस्फेट तयार होतं। पण हा डायहायड्रॉक्सी ॲसिटोन फॉस्फेटसुद्धा पुन्हा फॉस्फोग्लिसराल्डिहाइड 3 फॉस्फोग्लिसराल्डिहाइडमध्येच, म्हणजे फायनली ह्या सगळ्याचं कन्वर्जन इथेच होतं, 3 फॉस्फोग्लिसराल्डिहाइडमध्ये कन्वर्ट होतं आणि तो त्या EMP पाथवेमध्ये पुढे कंटिन्यू होतो। म्हणजे EMP पाथवेत हा एक प्रॉडक्ट DHAP नावाचा तयार होतो, पण तो सुद्धा पुन्हा 3 फॉस्फोग्लिसराल्डिहाइडमध्ये कन्वर्ट होतो आणि हा पाथवे पुढे कंटिन्यू होतो। आता हे जे 3 फॉस्फोग्लिसराल्डिहाइड आहे याचं ऑक्सिडेशन होतं, म्हणजे हा स्वतःमधला इलेक्ट्रॉन देतो आणि याचं कन्वर्जन होतं 1,3 बिसफॉस्फोग्लिसरेट 1,3 बिसफॉस्फोग्लिसरेट। आता 1,3 का झाला तर ह्या स्टेपमध्ये अजून एक इनऑर्गॅनिक फॉस्फेट सायटोप्लाझममध्ये प्रेझेंट असणारा एक इनऑर्गॅनिक फॉस्फेट येऊन ह्या मॉलिक्यूलला चिकटतो, पण त्याच वेळेला हा मॉलिक्यूल स्वतःचा एक इलेक्ट्रॉन देतो की ज्याच्यामुळे NADचं कन्वर्जन NAD प्लसचं कन्वर्जन NADH झालं। म्हणजे ह्याचं काय झालं, ह्यानं इलेक्ट्रॉन दिला म्हणजे ह्याचं ऑक्सिडेशन झालं आणि ह्यानं इलेक्ट्रॉन घेतला म्हणजे ह्याचं रिडक्शन झालं आणि ह्यानं दिलेल्या इलेक्ट्रॉनमुळं ती एनर्जी ह्याच्यामध्ये सेव्ह झाली। NAD प्लसचं कन्वर्जन NADH झालं, म्हणजे इथे एनर्जी आली, ह्या मॉलिक्यूलमधली काही पार्ट ऑफ एनर्जी NADH येऊन स्टोअर झाली आणि इथे काय तयार झालं 1,3 बिसफॉस्फोग्लिसरेट, एक इनऑर्गॅनिक, इथं एकच 3 फॉस्फोग्लिसराल्डिहाइड होतं म्हणजे एकच फॉस्फरस होतं थर्ड कार्बनला। आता 1,3 बिसफॉस्फोग्लिसरेट तयार झालं, म्हणजे पहिल्या आणि तिसऱ्या कार्बनला फॉस्फरस येऊन चिकटला। आता हा तिसऱ्या कार्बनला होता, पहिल्या कार्बनला कुठून आला तर सायटोप्लाझममधला एक इनऑर्गॅनिक फॉस्फेट मॉलिक्यूल येऊन चिकटला आणि इथे आता एका ग्लुकोज मॉलिक्यूलचं चाललं आहे, तर एका ग्लुकोज मॉलिक्यूलपासून 2 हे तयार झाले, त्यामुळं इथे पण 2 मॉलिक्यूल तयार झाले। कशाचे 1,3 बिसफॉस्फोग्लिसरेटचं आणि NADH तयार झाले, NADH पण 2 मॉलिक्यूल तयार झाले। ओके, ह्याच्यातनं 2 हायड्रोजन 2 इलेक्ट्रॉन रिलीज झाले आणि ते NAD प्लसला कंबाईन होऊन NADH प्लस H प्लस असं तयार झालं। आता हे जे बिसफॉस्फोग्लिसराल्डिहाइड आहे 1,3 बिसफॉस्फोग्लिसरेट ह्याचं काय झालं, ह्याच्यातला एक म्हणजे 2 फॉस्फेट आहेत, 1,3 बिसफॉस्फोग्लिसरेट म्हणजे 2 फॉस्फेट आहेत, ह्याच्यातला एक फॉस्फेट रिलीज झाला आणि तो ADPला कंबाईन झाला आणि ATP तयार झालं। म्हणजे ह्या स्टेपमध्ये काय झाला, एक ATP तयार झाला आणि 1,3 बिसफॉस्फोग्लिसरेटचं झालं 3 फॉस्फोग्लिसरिक ॲसिड, 3 फॉस्फो PGA जे तयार झालं 3 फॉस्फोग्लिसरिक ॲसिड, हे काय तयार झालं 3 फॉस्फोग्लिसरिक ॲसिड तयार झालं। ओके, म्हणजे आता काय काय झालं पहा, इथे किती होते 2 फॉस्फेट होते, या 2 फॉस्फेटचं इथे एक फॉस्फेट इथे एक फॉस्फेट आला। आता हा जो मॉलिक्यूल आहे ह्याच्यामध्ये एकच फॉस्फेट आहे, सायटोप्लाझममधला एक फॉस्फेट ॲड झाला आणि हा मॉलिक्यूल तयार झाला
ह्याच वेळेला ह्याच्यातला इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन रिलीज झाला आणि NAD आणि NADH+ तयार झालं. ओके, ह्या मॉलिक्यूलमधला एक इलेक्ट्रॉन रिलीज झाला आणि प्रोटॉन रिलीज झाला आणि हे NAD+चं कन्वर्जन NADH मध्ये झालं आणि एक सायटोप्लाझममधला फॉस्फेट मॉलिक्यूल येऊन ह्याच्यामध्ये ॲड झाला आणि त्यामुळे पुन्हा बिस फॉस्फेट म्हणजे 2 फॉस्फरस असणारा मॉलिक्यूल तयार झाला. पहिला एक फॉस्फरस होता फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइडमध्ये, आता आणि एक फॉस्फरस ॲड झाला म्हणून बिस फॉस्फोग्लिसरेट मॉलिक्यूल झाला. ह्या बिस फॉस्फोग्लिसरेटमधला पुन्हा एक फॉस्फरस रिलीज झाला आणि काय तयार झालं, त्यामुळे त्याच्यामध्ये ATP तयार झालं. हा जो फॉस्फेट रिलीज झाला हा फॉस्फेट कंबाईन झाला ATPशी, या ADPशी आणि ह्या ADPचं कन्वर्जन ATPमध्ये झालं आणि आता मॉलिक्यूल काय तयार झाला, 3-फॉस्फोग्लिसरिक ॲसिड. म्हणजे आता फक्त याच्यात 3rd कार्बनला फॉस्फरस आहे आणि ह्या मॉलिक्यूलचं नाव आहे PGA म्हणजे 3-फॉस्फोग्लिसरिक ॲसिड. आता आपण सगळ्या स्टेप्स पाहूया. फ्रुक्टोज 1,6-बिस फॉस्फेट, त्याच्यापासनं 3-फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइड, 3-फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइडपासनं 1,3-बिस फॉस्फोग्लिसरेट. या स्टेजमध्ये एक NADH तयार झाला, इनऑर्गॅनिक फॉस्फेट ॲड झाला आणि 1,3-बिस फॉस्फोग्लिसरेटपासून एक फॉस्फरस रिलीज झाला, ADPचं ATP झालं आणि मग एक फॉस्फरस असणारा 3-फॉस्फोग्लिसरिक ॲसिड फायनल स्टेपमध्ये 7th स्टेपमध्ये तयार झाला. म्हणजे आत्तापर्यंत झालं काय काय तर वरती 2 ATP खर्च झाले होते आणि इथे काय झाला, एक NADH आणि एक ATP मॉलिक्यूल तयार झाला आणि प्रॉडक्ट काय तयार झाला, 3-फॉस्फोग्लिसरिक ॲसिड. आता हे जे 3-फॉस्फोग्लिसरिक ॲसिड ॲक्च्युली 2 ग्लुकोजचे 2 तुकडे पडत असल्यामुळं 2 मॉलिक्यूल तयार झाले 3-फॉस्फोग्लिसरिक ॲसिडचे. तर त्याचं काय तयार झालं, 2-फॉस्फोग्लिसरेट. म्हणजे तो जो फॉस्फेट मॉलिक्यूल आहे तो फॉस्फेट 3rd कार्बनवरनं 2nd कार्बनला शिफ्ट झाला आणि म्हणून 3-फॉस्फोग्लिसरिक ॲसिडचं 2-फॉस्फोग्लिसरेट झालं. त्याच्यातून 2 पाण्याचे मॉलिक्यूल म्हणजे प्रत्येकी प्रत्येकातनं एक पाण्याचं मॉलिक्यूल रिलीज झाल्यामुळं त्याचं झालं फॉस्फोइनॉल पायरुवेट. त्याचे पण 2 मॉलिक्यूल तयार झाले, 2 वॉटर मॉलिक्यूल रिलीज झाले म्हणजे फॉस्फोइनॉल पायरुवेट तयार झालं आणि ह्या फॉस्फोइनॉल पायरुवेटमधनं पुन्हा एक फॉस्फरस रिलीज झाला, त्यानं त्या ADPचं कन्वर्जन ATP तयार केलं आणि पायरुविक ॲसिडचे 2 मॉलिक्यूल्स तयार झाले. म्हणजे एका ग्लुकोजपासून 2 पायरुविक ॲसिडचे मॉलिक्यूल तयार झाले आणि 4 ATP टोटल तयार झाले. पहिल्या काही स्टेजेसमध्ये 2 ATP खर्च झाले म्हणजे टोटल 2 ATP तयार झाले, 2 NADH तयार झाले.